लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पैठण शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर येथे एकत्र येत पायी मोर्चा काढत बस स्टँड चौक, खंडोबा मंदिर परिसर, भाजी मंडई चौक या ठिकाणी एकत्र येऊन सर्व समाज बांधव, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। बंदचे आवाहन आपण केलेले होते। गुरुवारी आपण बैठक घेऊन हे सर्वांचे आवाहन केले होते। पोलीस प्रशासनाने याला आपल्याला साथ दिली, त्यांचे सर्व आपण आभार मानतो आहोत। हा बंद आणि कशासाठी केला आपण आज सर्वश्रुत आहोत। आज आपण या मारेकऱ्यांना नुसती फाशीची शिक्षा होऊ नये यासाठी केलं नाही, तर या प्रशासनाला जाग यावी आणि हे निष्क्रिय 90 दिवस होऊनही यावर काही परिणाम न झालेल्या गृह खात्याला आपण निदर्शनं करून याचा स्वीकार केलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी पैठण कडकडीत बंद केलेले आहे। देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्यामुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली। हत्येचे पडसाद हे संपूर्ण राज्यभर पसरले आहेत। याच पार्श्वभूमीवर रविवारी पैठण शहरामध्ये तालुका बंदची हाक देण्यात आली होती। यावेळी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या प्रसंगी पवन शिसोदे, अनिल राऊत, सुभाष नवथर, साईनाथ कर्डिले, संतोष गोबरे, गणेश पवार, माऊली मुळे, अंकुश काळे, हरिभाऊ शेळके, भाऊ भुकेले, किशोर दसपुते, अभिजित निंबाळकर, ज्ञानेश्वर उगले, किशोर तावरे, श्याम काळे, पिंटू अरगडे, आशिष औटे, प्रशांत देशमुख, मनोज लोहारे, विलास निर्मळ, गणेश अल्हाट, ॲडव्होकेट रमेश गव्हाणे, ॲडव्होकेट SL जाधव, राम कर्डिले, दत्ता निवारे, श्याम जगताप, शुभम भुमरे आदींसह इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.